रंग निळा सांगतो निश्चय आणि प्रेरणा, लाल देई शक्ती पवित्रता सांगे रंग जांभळा. केशरी रंग धैर्याचा, हिरवा समृद्धीचा, पांढरा प्रतीक शांततेचा, पिवळा कष्टाचा, करडा रंग इच्छेचा, गुलाबी शुभारंभाचा. नवरंग हे सांगती अर्थ खरा स्त्रीतत्वाचा, अर्थ खरा स्त्रीत्वाचा. मित्रांनो, नवरात्र म्हणजे 9 दिवस चालणारा हिंदू धर्मातील देवीचा उत्सव. तसे पाहायला गेले तर आपल्या लक्षात येईल की हिंदू धर्मामध्ये सर्वच उत्सव हे विविध प्रकारे साजरे केले जातात. पण नवरात्र हा उत्सव आपल्या समाजात इतक्या विविध रंगी प्रकारे साजरा केला जातो की ते पाहून सगळ्यांना अगदी थक्क व्हायला होते. आणि हिंदू धर्मातला चातुर्मास म्हणजे विविध सण आणि उत्सवांनी सजलेला. विशेष करून गणपती उत्सव संपला की सर्वांना वेध लागतात ते नवरात्र उत्सवाचे. या दरम्यान येणारा पितृ पंधरवाडा हा नवरात्रीच्या तयारीत कधी संपतो हे आपल्याला देखील समजत नाही. नवरात्र सुरू झाली की जागोजागी चौकाचौकात देवीच्या स्थापनेसाठी मंडप उभारले जातात. पण मित्रांनो, आपल्याकडे गणपतीप्रमाणे नवरात्र उत्सव साजरा करणारी अनेक मंडळे जरी नसली तरी जी काही ठराविक मंडळे आहेत ती नवरात्र उत्सव अगदी धूमधडाक्यात साजरा करत असतात. सगळ्यांना उत्सुकता निर्माण करण्यासाठी नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. आता घटस्थापना म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मित्रहो, घटस्थापनेमध्ये एका मडक्यामध्ये धान्य पेरले जाते आणि त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. त्याचबरोबर दररोज घटस्थापनेला फुलांची माळ घातली जाते आणि सकाळ संध्याकाळ नित्यपणे त्याची आरती केली जाते. शिवाय सार्वजनिक नवरात्र उत्सवातही या सर्व गोष्टी खूप उत्सुकतेने केल्या जातात. खरं तर घटस्थापना करण्याची प्रत्येक घराची पद्धत ही निराळी असते. कुणाकडे उठता बसता सवाष्ण, कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण सवाष्ण जेवू घातले जातात. तर काही घरांमध्ये कुमारिकांना भोजन दिले जाते. याशिवाय नवमीच्या दिवशी होम हवन देखील असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्या सर्वांच्या आवडीचा पुरणाचा स्वयंपाक सुद्धा असतो. नवरात्र सुरू झाली की बरेच जण 9 दिवस उपवास करत असतात, तर काही जण फक्त धान्य आणि फराळ खाऊन उपवास करतात. एकूणच काय तर नवरात्रीचे 9 दिवस हे धावपळीचेच असतात आणि काही घरांमध्ये तर सार्वजनिक मंडळांमध्ये देखील देवीचा गोंधळही घातला जातो आणि त्यासाठी गोंधळी बोलवले जातात. देवीने नवरात्रीचे 9 दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला आणि महिषासुराचा वध केला. म्हणून या देवीचे नाव महिषासुरमर्दिनी असे रूढ झाले. तेव्हापासून पृथ्वीवर महिषासुरमर्दिनीच्या शक्तिरूपाची पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार व खडग ही शस्त्रे धारण केलेली आकर्षक अशी देवीची मूर्ती नवरात्रीत सगळीकडे पूजली जाते. आणि सर्वांनाच आठवत असेल, गावाकडे सुद्धा नवरात्रीचा उत्सव हा खूप मोठ्याने साजरा केला जायचा. शिवाय त्यावेळी गावी असताना नवरात्र उत्सवात देवीची आरती झाल्यावर
शेवटी खिरापत ओळखण्याची मजा काही वेगळीच असते. दररोज वेगळी खिरापत कुणीतरी डबा वाजून दाखवत असे, जेणेकरून सगळ्यांना फक्त आवाजाने ओळखण्याचा प्रयत्न केला जाईल. नवरात्र उत्सव चालू झाला की प्रत्येक घरी वेगवेगळे फराळ आणि पदार्थ बनवले जातात. काही ठिकाणी तर पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2 अशा चढत्या क्रमाने खिरापती असतात. खरं तर ह्या खिरापत खाण्याच्या चढाओढीत सगळ्यात जास्त लहान मुलांनाच मजा असते. दसऱ्याच्या दिवशी तर त्यात श्रीखंड, बासुंदी, जलेबी किंवा चिवडा, साखर भात, समोसे यांसारख्या पदार्थांची भर पडत असते. सद्गुणांचा निसंग होण्याचा विकल्प, काम आणि क्रोध सोडून देण्याचा संकल्प, तसेच जन्म आणि मरणाचा फेरा चुकवण्यासाठीचा जोगवा नवरात्र उत्सवात अनेक बायका मागतात. खरं तर या जोगव्यामध्ये फार मोठा आध्यात्मिक भरलेला आहे. मात्र तो समजावून घेऊन जोगवा मागितल्यास मनशांती ही नक्कीच मिळते. महाराष्ट्रात, विदर्भात भुलाबाई हा प्रकार आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. भाद्रपद पौर्णिमेला शंकर पार्वतीच्या मूर्तीची स्थापना करून या मूर्तीच्या समोर अनेक शाळकरी मुली समूहाने टिपऱ्यांच्या तालावर गाणी म्हणतात. शिवाय शाळेतून घरी आल्यावर या मुलींची हातात टिपऱ्या घेऊन मैत्रिणींच्या घरोघर जाण्याची लगबग खूप मजेची असते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तर टिपूर अशा चमचमत्या चांदण्यात भुलाबाईला मखरात बसवून तिच्यासाठी आरास मांडून तिची मनोभावे पूजा केली जाते. साधारणतः 10 ते 15 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील विदर्भात आणि खानदेशात अशा विविध परंपरा जपल्या जात होत्या. पण हल्ली शाळांच्या वेळा आणि क्लासेस यांमधून मुलामुलींना वेळ मिळेनासा झाला. त्यामुळे सध्याच्या काळात फक्त कोजागिरीच्याच दिवशी भुलाबाया मांडल्या जातात. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे भुलाबाई म्हणजे नक्की आहे तरी काय? तर मित्रांनो, भुलाबाई हे देवीचेच रूप असून तिला गौराई असं म्हटलं जातं. शिवाय आपल्याला माहितीच आहे की गौराई ही आपल्या सर्वांच्या घरची माहेरवाशीण असते. गौराईवरून एका गाण्याची सुरुवात होते. पहिली माझी पूजाबाई देवादेवबाई अशी होती. पण नंतर पहिल्या मासेचा गारवा कधी येशील सर्वा, सरता सरता कारागिरी नांदगावच्या तीरावरी, आंबे पिकले बहुत भुलाबाईच्या राणीचे डोहाळे, अशी अनेक प्रकारची गाणी आहेत. नवरात्रीत गुजराती महिला गरबा नृत्य करतात. गुजरातमधील अनेक स्त्रिया सजून धजून गरब्यासाठी उतरतात आणि रात्री उशिरापर्यंत त्यांची नाचगाणी सुरू असतात. त्याचबरोबर मंदिरांमध्ये देखील गरबा खेळला जातो. पण मित्रहो, नवरात्रीतील पूजेचा एक भाग म्हणून नृत्याच्या माध्यमातून साजरा केला जाणारा गरबा हळूहळू व्यावसायिक रूप घेऊ लागला आहे. हल्ली हजारो रुपयांची तिकीटं लावून विशेष असे सेलिब्रिटीज बोलवून गरबा खेळला जातो. त्यामध्ये बरेच गैरप्रकारही होतात आणि त्यामुळे नवरात्र उत्सवाचे पावित्र्य उद्ध्वस्त होते. आपण सर्वांना तरुणांचा जोश मान्य आहे, परंतु त्यांच्या या जोशातून निर्माण होणारे गैरप्रकार कुठेतरी थांबले गेले पाहिजे. आपण सर्वांनी सण आणि उत्सवांमधील शुद्ध पवित्र भावना मनापासून जपली पाहिजे. आपल्या हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की परशुरामाची जननी म्हणजेच रेणुका माता माहूरगडवासिनीही आहे. देवीच्या 3.5 पीठांपैकी एक कोल्हापूरची अंबाबाई, दुसरी तुळजाभवानी आणि तिसरी रेणुका माता हे 3
पूर्णपीठे आणि ह्यानंतर येणारे नाशिक जवळचे वणीचे सप्तशृंगी हे मंदिर अर्धपीठ मानले जाते. या सर्व ठिकाणी नवरात्र उत्सव हा खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. या ठिकाणी दर्शनाला जाणाऱ्यांची भक्तांची खूप गर्दी असते. शिवाय प्रत्येक जण या देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दीमध्ये धडपड करत असतो. काही जणांना जर अशा ठिकाणी देवीचे दर्शन घेणे शक्य झाले नाही तर निदान स्वतःच्या गावातल्या किंवा गावाजर शेजारच्या जवळपासच्या देवीच्या दर्शनाला आपल्याला आवर्जून जाता आले पाहिजे. काही भगिनी तर न चुकता दररोज पहाटे देवीचे दर्शन घेतात. मित्रहो, अलीकडच्या काळामध्ये घरी नंदादीप लावणे शक्य होत नाही, म्हणून मंदिरांमध्ये पैसे देण्याची पद्धत रूढ होत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे नागपूरच्या जवळील कोराडीच्या मंदिरात असे हजारो दीप लावले जातात. नवरात्रीमध्ये देवीच्या विविध रूपांची आराधना करताना आपल्या सर्वांच्या मनामध्ये देवीबद्दलची भक्तिभाव उभारून आला पाहिजे, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे मनोविकारांची कुरवंडी करणाऱ्यांच्या भावनेतून आपण सर्वांनी देवीच्या चरणी लीन झाले पाहिजे. मित्रहो, केवळ 9 दिवसांचा उपवास केला म्हणजे आपले कर्तव्य झाले असे नसून, उपवास म्हणजे दूर जाणे हा अर्थ गृहीत धरून मनोविकार, पापवासना, दुष्टबुद्धी या साऱ्यापासून दूर जाण्याचा निर्णय ह्या नवरात्रीत होणं अपेक्षित असतो. देवीने ज्या प्रकारे अत्यंत बलाढ्य असलेल्या महिषासूर राक्षसाचा वध करून स्वतःच्या सामर्थ्याचे दर्शन आपणा सर्वांसमोर उभे केले, त्याच पद्धतीने आपणही हे शक्ती सामर्थ्य आपल्या ठायी निर्माण व्हावे यासाठी नवरात्र हा उत्सव मनापासून साजरा केला पाहिजे. पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीश्च सप्तमं कालरात्रीच महागौरीति चाष्टमम् नवमं सिद्धिरात्रीच नवदुर्गा प्रतिकीर्तितः. या भगवतीच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हटले जाते, तर दुसऱ्या रूपाला ब्रह्मचारिणी, तिसऱ्या रूपाला चंद्रघंटा, चौथ्याला कुष्मांडा, पाचव्याला स्कंदमाता, सहाव्याला कात्यायनी, सातव्याला कालरात्री, आठव्याला महागौरी आणि नवव्याला सिद्धिदात्री. अशा प्रकारे नवरात्रीच्या ह्या 9 दिवसात निरनिराळ्या 9 रूपांमध्ये महिषासुरमर्दिनी वावरत असते आणि 10व्या दिवशी ती शुभ निशुंभ ह्या राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते. अशा ह्या देवीची 9 रूपं आपण बघितल्यानंतर तिचे 9 दिवसांचे आपल्या घरातले जे मंगलमय वास्तव्य असते ते तसेच अखंड राहावे अशी भावना आपल्या मनात निर्माण होते. शिवाय ह्या 9 दिवसांमध्ये कोणी उपवास, एकभुक्त व्रत किंवा यापैकी एका व्रताचा नियम करून देवीची आराधना करत असतात. 9 कुमारिकांचे पूजन, सप्तशती पाठ, कुंकुमार्जन, स्त्रीसूक्त, ललिता सहस्त्र नामावली आणि आपली जी परंपरागत चालत आलेली कुलदेवता आहे तिचा जप, या सर्व गोष्टी जर योग्य पद्धतीने आणि मनापासून जास्तीत जास्त वेळा केल्यास कोणत्याही व्यक्तीला त्याच्या आयुष्यात श्रेष्ठत्व प्राप्त होऊ शकते.
श्रीकृष्णाने भगवद्गीतेत वर्णन केल्याप्रमाणे यज्ञ केल्यास त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी झाल्यास त्या यज्ञाचे फळ शतपटी इतके प्राप्त होते. म्हणून या नवरात्रीमध्ये हवन यज्ञाला आपल्या पूर्वजांपासून एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच ज्या कुमारिकांना भोजन दिले जाते त्यांना सुद्धा त्यांच्या वयानुसार देवीच्या वेगवेगळ्या रूपांनी संबोधले जाते. कुमारिका कमीत कमी 2 वर्षांची असली पाहिजे. त्याआधी तिचे पूजन चालत नाही. 3 वर्षांच्या कुमारीला त्रिमूर्ती, 4 वर्षांच्या कुमारिकेला कल्याणी, 5 वर्षांच्या कुमारीला रोहिणी, 6 वर्षांच्या कुमारीला कालिका, 7 वर्षांच्या कुमारिकेला चंडिका आणि 8 वर्षांच्या कुमारीला शांभवी, 9 वर्षांच्या कुमारीला दुर्गा आणि 10 वर्षांच्या कुमारीला सुभद्रा. याच्या वरच्या कुमारिकांचे पूजन करण्यास हिंदू धर्मामध्ये प्रघात नाही. कुमारी पूजनाचे फळ असे आहे की आपल्या आयुष्यातील दुःख आणि दारिद्र्य नाहीसे होऊन आपल्या शत्रूंचा सुद्धा सर्वनाश होतो. यावरून भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे महत्त्व किती आहे हे देखील अधोरेखित होते. मित्रहो, फार पूर्वीची गोष्ट आहे. दक्षाच्या यज्ञामध्ये देवी भद्रकालीचा अवतार अष्टमीला प्रकट झाला. तिचा आकार प्रचंड आणि अवाढव्य असा होता. तिच्याच बरोबर असंख्य योगिनींचाही समावेश होता. म्हणून अष्टमीला जो यज्ञ करण्याचा प्रघात आहे त्यामध्ये हवन, ब्राह्मण भोजन, कुमारिका भोजन, फूल, फळ इत्यादी विविध प्रकारच्या दानांनी जगदंबेला प्रसन्न करण्यात येते. तसेच ज्यांना नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास करणे शक्य होत नाही त्यांनी 3 दिवस जरी उपवास केला तरी त्यांना यथोचित असे फळ मिळू शकते. तसेच सप्तमी, अष्टमी आणि नवमी या 3 रात्री उपाशी राहून देवीची पूजा केली तर त्यांना फळप्राप्ती देखील होऊ शकते. देवीचे पूजन, होम, कुमारी पूजन, ब्राह्मण भोजन या 4 प्रकारच्या कार्याने यथोचित पूजन केले तर नवरात्री या मंगलमय उत्सवाचे सांगोपांग व्रत पूर्ण होते अशी आख्यायिका आहे. मित्रहो, या जगात जे काही अन्य अनेक व्रत किंवा दान आहेत त्यांची तुलना या नवरात्र व्रताशी कधीच होऊ शकत नाही. कारण हे व्रत धनधान्य, सुखसंपत्ती, पुत्रपौत्र, आरोग्यवर्धक आणि स्वर्ग व मोक्षाची प्राप्ती करून देण्यासाठी समर्थ आहे. ज्यांना विद्या, धन आणि पुत्र मिळवण्याची इच्छा आहे त्यांनी या सौभाग्यदायी मंगलमय व्रताचे मनापासून अनुष्ठान मांडावे. त्याचबरोबर विद्येची आवड असणाऱ्या मनुष्याने हे व्रत केल्यास त्याला विद्येची प्राप्ती होते. ज्याचे राज्य नष्ट झाले त्याला पुन्हा राज्याची प्राप्ती होऊ शकते असे वर्णन परमपावन अशा श्री देवी भागवतात केलेले आहे. श्री सप्तर्षीला मार्कंडेय ऋषी म्हणतात, सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य स्तुतिवंतः मनुष्यो मग प्रसादये भविष्यती न संशय. याचा अर्थ असा होतो की जो कोणी भक्त नवरात्रीमध्ये या भगवतीचे मनापासून उपासना करेल त्याला कुठलीच बाधा होणार नाही आणि त्याला या जन्मात धनधान्याची प्राप्ती होईल यात काही संशयच नाही. म्हणून सकल चराचर अजरामर भगवती देवीला माझा साष्टांग नमस्कार आहे. आमच्या
आमचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले हे खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. तसंच असेच नवनवीन प्रकारची पूजा, विधी, माहिती, कथा, कादंबरी आणि अजून बरंच काही ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आणि असे अनेकविध व्हिडिओज शेअर करा. तसेच आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारा व्हिडिओ याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल. आणि येणारे नवनवीन व्हिडिओज मग ते कुकिंग संदर्भातले असोत किंवा कथा संदर्भातले असोत, ते तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. धन्यवाद.